नमस्कार मंडळी, सुवर्णाच किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि आता सध्या उन्हाळा चालू झालेला आहे, तर मग मी बोलले चला आता तुम्हाला वेगळं काहीतरी उन्हाळ्याचं स्पेशल दाखवू. तर आता ही तुम्हाला दिसत असतील पुदिन्याची हिरवीगार पानं. ही मस्त स्वच्छ निवडून घेतलेली आहेत, छान अशी. त्याच्या देठं वगैरे काढून छान अशी पानं एक 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 तोडून घेतलेलं आहे. तर बघू शकता आता मी बनवणार आहे ही पुदिन्याची चटणी. कारण उन्हाळ्यामध्ये ही चटणी खूप फायदेशीर असते शरीरासाठी. तर आता आपण हे पुदिना असा छान असं तोडून घेतलेला आहे. आता मी ह्याला 3 ते 4 पाण्याने ह्या पुदिन्याला स्वच्छ असं धुवून घेणार. आणि आपल्याला चटणीसाठी काही काही साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवते. सगळ्यात पहिले मी हा पुदिना आता धुवून घेणार आहे 2 ते 3 पाण्याने. तर बघा आता मी इथे तवा गरम करत ठेवलेला आहे आणि तो कशासाठी ठेवला हे तुम्हालाही प्रश्न पडला असेल. तर चला आता आपला पुदिना धुतलेला आहे तो मी ह्या तव्यावर टाकून घेणार आहे. बघा इथे आता मी पुदिना तव्यावर टाकून घेतलाय, वाफा आलेलं दिसत असेल तुम्हाला. तर आता ह्याला छान असं परतून घेणार मी. पुदिन्याला भाजून घ्यायचं थोडंसं, कारण त्याचा करवटपणा असतो ना, तो आमचा करवटपणा निघून जाईल. म्हणून आता मी ह्या पुदिना छान असं भाजून घेणार. आणि कोणाला जर पुदिना भाजून वगैरे घ्यायचा नसेल तर मग त्यांनी तसं टाकलं तरी चालेल, असं काही प्रॉब्लेम नाही आहे. पण थोडासा मी भाजून घेते कारण त्याचा थोडासा करवटपणा आहे ना, मुलांना आवडत नाही म्हणून. तर बघा आपला इथे पुदिना छान असा भाजून झालेला आहे. आता मी हा पुदिना काढून घेणार. आता इथे मी थोडीशी कोथिंबीर पण घेतली, बघू शकता तुम्ही. मी काय त्याला कापून वगैरे नाही घेतलं आहे, अशीच आपली कोथिंबीर घेतलेली आहे. आणि त्या कोथिंबीरवरती थोडंसं तेल घालून घेणार आहे. तुम्हाला पण असंच करून घ्यायचं आहे. प्रॉपर जर माझ्यासारखी चटणी करायची असेल तर तुम्ही असंच करू शकता. आता मी ह्याच्यामध्ये मिरच्या पण घालून घेणार आहे. थोडीशी मिरची अशी घालून घेतली ना, मग त्याचा तिखटपणा हा थोडा कमी होतो म्हणून. तर मी फक्त 3 मिरच्या वापरणार आहे ह्याच्यामध्ये. छान असं भाजून घेणार मी. ह्याच्यावरती मी थोडंसं तेल टाकून घेणार आहे. थोडंसंच टाकायचं आहे आपल्याला तेल. ते बिया असतात ना, ते अंगावर उडतात म्हणून. बघा आपली मिरची पण छान अशी भाजून तयार झाली. आता मी गॅस बंद करून घेते आणि दाखवते. इथे आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पुदिना, कोथिंबीर आणि हिरवी मिरची आणि लसणाच्या 2-3 पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत आणि थोडंसं मीठ टाकलंय आणि अगदी थोडंसं चिंचेचं पाणी टाकलेलं आहे मी ह्याच्यामध्ये. तर आपल्याला आता ह्याच्यामध्ये गूळ पण ॲड करायचा आहे. थांबा मी म्हणतात की ते गूळ पण ॲड करते ना. तर बघू शकता आता मी हे बघा हा गूळ आहे, तर मी थोडंसं असं बारीक करून घेणार आहे. थोडंसं चिंचेचं पाणी टाकलं आहे. थोडंसं ठेवलेलं आहे, कमी पडलं तर मी परत टाकेल तेव्हा दाखवेल. आता मी हे मिक्सरला लावून घेते. तर बघू शकता आता मी हे मिक्सरचं भांडं काढते आणि आपल्या चटणीचा कलर बघा किती सुंदर प्रॉपर हिरवा आलेला आहे. आणि ही चटणी ना खाण्यासाठी उन्हाळ्यामध्ये 1 नंबर लागते आणि आरोग्यासाठी पण चांगलीच असते. उन्हाळ्यामध्ये थंडावा मिळण्यासाठी शरीरासाठी ही चटणी एकदम छान आहे आणि तुम्ही नक्की ट्राय करा. ही चटणी तुम्हाला खूप आवडेल. आणि ह्या चटणीचे तर मी तुम्हाला उपयोग पण सांगितलेले आहेत. आता मी ही चटणी काढून घेणार आणि कोणाला फोडणी द्यायची असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही मोहरी, कढीपत्ता, राई, जिरा असं घालू शकता. पण मी ही चटणी ना प्लेनच चटणी आमच्या इथे सगळ्यांना आवडते. तर तर मी आता ही चटणी मस्त अशी आता काढून घेणार एका पॉटमध्ये आणि त्याला फोडणी पण करणार आहे, ते पण मी तुम्हाला दाखवणार. आणि अर्धी काढणार आणि अर्ध्या ह्याची मी चटणीला फोडणी देणार आहे. तसं तर मी तुम्हाला दाखवते पुढे. आणि नक्की तुम्ही ही चटणी ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल. तर चला आता मी ही काढून घेते आणि दाखवते. तर ही चटणी तुम्ही सँडविचला लावू शकता, ब्रेडसोबत खाऊ शकता, वडापावसोबत पण खाऊ शकता. एवढी भारी
ही चटणी लागते. एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही ही चटणी, मला नक्की आवडेल. तर बघा इथे आता मी कढई ठेवलेली आहे. आपल्याला पुदिन्याच्या चटणीसाठी फोडणी द्यायची आहे. तर आता बघा, आता मी ह्याच्यामध्ये मोहरी घालून घेणार आहे फोडणीला. मोहरी आपली छान तडतडून घ्यायची आहे. त्याच्यानंतर मी जिरं घालणार आहे आणि त्याच्यानंतर आपला कढीपत्ता, आता आपली फोडणी केलेली आहे ती मस्त आता आपण चटणीमध्ये घालून घ्यायची. बघा किती छान चुर्र आवाज आला आहे. तर ही आपली मस्त अशी पुदिन्याची चटणी कोणाकोणाला आवडते आणि नक्की तुम्ही ट्राय करा आवडत असेल तर प्लीज. तर हा म्हणजे ऑप्शनल वेगळा प्रकार आहे चटणीचा आपल्या. दुसरी पण चटणी करतात, ती पण मी तुम्हाला नक्की एका दिवशी शेअर करेलच. तर मग ही माझी पुदिन्याच्या चटणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर प्लीज माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.